जर 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 Under the boughs where the shadows play. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आम्ही चाललोय मांडवा तो गेटवे ऑफ इंडिया. बघू शकता तुम्ही आता कशा पद्धतीने आम्ही आता समुद्रातून प्रवास करणार आहे. तो आता बघूया कोणती बोट भेटते आम्हाला. आता 3 दिवसाचे चेहरे तुम्ही बघू शकता. आदल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गेलो होते तसे चेहरे आणि आता येताना चेहरे बघा कसे आहेत. तर आता मांडवा बीचवरती आलोय आम्ही. मला दाखवतो बघा किती गर्दी आहे. तर कोणती बोट मिळते आम्हाला बघूया. चेकिंग आहे काय आता? तर मित्रांनो, आता आम्ही आहे महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवा बंदर इथे. आता आम्ही आहे, तुम्हाला दाखवतो. मांडवा बंदर दाखवतो बघा. तर मित्रांनो, हे आहे महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवा बंदर. तर आता आम्ही इथून मुंबईला चाललोय. तर आम्ही बोटमध्ये बसल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आता बोटीमध्ये आम्ही बसणार आहे आणि मुंबईपर्यंत प्रवास करणार. तो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला बोटीमध्ये सुद्धा मजा करताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर सर्वांची धावपळ आहे, चालतात बघा असे पटापट, कारण बोटीत बसायला मिळायला पाहिजे म्हणून सर्वजण थोडे पटापट चालले आहेत. तर मित्रांनो, आमचा हरिओमचा चार्लिन चापली बघू शकता तुम्ही. संतोष शिंगाडे. हो शिंगाडे, इकडे बघा जरा. हा आता कसं पिकनिकला आल्याच्या नंतर मौज मस्ती मजा चालूच असते मित्रांनो. तर 2 दिवसानंतर आम्ही आता पुन्हा मुंबईला निघालोय. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, अलिबागला गेल्याच्या नंतर नागाव बीचवरती आम्ही कशा पद्धतीने आम्ही मौज मस्ती केली होती ती. तर आता बघू, येताना आम्ही सकाळीच लवकर बोट पकडली होती. तिच्यापाय काय शूट करायला मिळालं नाही, पण आता वाजलेत 11. आता तुम्हाला सर्व मी दाखवतो कशा पद्धतीने बोटीने आम्ही प्रवास करणार आहे. तो जाऊ दे. तर मित्रांनो, बोट लागले एक, पण त्या बोटमध्ये काय आमचा नंबर लागेल असं काय वाटत नाही. बोट तुम्हाला दाखवतो, कारण पॅसेंजर भरायला चालू केलंय, पण आमचा नंबर काय येणार नाही. बघा अशा पद्धतीची बोट असणार आहे. अशा पद्धतीच्या बोटीमध्ये आम्हाला प्रवास करायला जायला. एक बोट गेल्याच्या नंतर परत दुसरी बोट येईल. आमचा नंबर लागेल असं वाटतंय. बघूया लास्टला सुनील आहे. सुनील अंदाज वर्तवायला काय जात आहे. टी शर्ट घातलाय तो. हा बोल. हे आपले पाठी संदीप गोले आहेत, अमरार आहे, मनीष खेडेकर, नरहरी गावडे. तर असा आमचा 14 जणांचा ग्रुप आहे. बाकीचे पुढे आहेत लाईनीत उभे. आता बसतायत बाकीचे.
समोर काय नाही येणार आहे, याच्यानंतरची बोट येईल त्याच्यामध्ये आम्ही चढणार बसणार आहे. बघूया आता कधी येते ती येणाऱ्या बोटी पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो समोरून बघू शकता 2 जहाज येत आहेत समोरून. आता तिकडून ज्या बोट येत आहेत ना समोरून त्या आता ही जी ते बोट लागले ही बोट गेल्याच्या नंतर ती इथे किनाऱ्याला लागेल. मग आम्ही त्याच्यामध्ये बसून प्रवास करणार आहे. बघा ही मंडळी चालली आहे, बाकीची मंडळी. तर मित्रांनो ही आहे मांडवा बीच. इथून आपल्याला गेट ऑफ इंडियाला मुंबईला जाण्यासाठी इथून ह्या बोट सुटतात. आता ती बोट ना मित्रांनो जवळपास आले. आता इथे या किनाऱ्यावर बाजूला या मांडवा बीचला लागताना पण तुम्हाला दाखवून कशा पद्धतीने इथे साईडला टर्न करून लावेल तो. त्या साईडला ती मोठी बोट आहे, त्या साईडला ही मच्छीमार बांधवांची बोट आहे मित्रांनो. आपल्याला कोणती पण चालेल. ती एक त्या साईडला गेली तिकडे. आता ही समोर न येते ना मित्रांनो, ही गेल्याच्या नंतर इथे या बाजूला लागेल. खूप सारे पब्लिक अजून बसायचं बाकी आहे, कारण ती बोट फुल झालेली आहे असं वाटतंय. तर आजच्या दिवशी ना मित्रांनो परतीच्या प्रवासाला सर्व मंडळी परत मुंबईकडे निघालेली आहेत. 2 दिवसाच्या सुट्टीत पिकनिकसाठी मौज मस्ती करायला गेलेले मुंबईकर पुन्हा आपल्या मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे आज खूप गर्दी आहे. ती बघा समोरून आली एक बोट. तर मित्रांनो जाणारं पब्लिक पण तेवढंच आहे आणि येणारं पण पब्लिक तेवढंच आहे बघा. तर मित्रांनो हे तुम्हाला समुद्रात सफेद कलरचे दिसत आहेत ना, ते पक्षी आहेत. तेही पक्षी तुम्हाला दाखवतो बोटीत बसल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपण त्यांना जर एखादा खाद्यपदार्थ खायला टाकले तर कसे येतात ते. तर मित्रांनो साईडला बोट आली आहे बघा. आता ही बोट निघाल्याच्या नंतर ती बोट इथे आपल्या साईडला किनाऱ्याला बाजूला लावणार आहे. मग त्याच्यात आता किती पब्लिक राहते ते आपण बघू. तसं आपण तिकडे चढायचं आहे. बसायला तर मिळालं पाहिजे, नाही तर उभ्याने जाईपर्यंत तसं काय मित्रांनो कोण उभं राहत नाही. एकदा प्रवास चालू झाला की सर्वजण मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त असतात. तर समोर बघा केवढं मोठं जहाज येत आहे ते. तर ही बोट निघालेली आहे. नाही निघालाय रे बाबा तो सेडा तुझा अजून. तो रशी लावलाय, तो लॉक झालाय त्याचा. ते रशी निघाले नाही, तो बघा आला धावत काढायसाठी. बघा समुद्रात तुम्हाला आज बोटी दिसतील. तिथून तर रेड कलरचं मोठं जहाज येत आहे मित्रांनो त्या साईडून. आणि त्याच्या समोरच आहे ना ते स्पीड बोट निघाले. मला वाटतं ती अर्धा तासातच पोहोचत असेल गेट ऑफ इंडियाला. तर मित्रांनो ती एक स्पीड बोट आली आहे इथे. ती बोट आता जी निघाली ते मुंबईच्या दिशेने निघाले. तर हे मित्रांनो ही बोट आली इथे. खूप सारं पब्लिक उतरले बघा. तर हा जहाज बघा मित्रांनो जाग्यावरती यू टर्न मारलाय. बघा कशा पद्धतीने दिशा बदलली त्याने.
जबरदस्त नजारा मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नक्की मित्रांनो कोकणातला चाकरमनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बघा केवढं मोठं जहाज आहे ते. तर मित्रांनो या समुद्राने या सागराने आपल्याला काय दिलंय तर मित्रांनो खूप काही आपल्याला दिलं आहे. बघा मित्रांनो मोठं जहाज, एवढं जहाज आहे बघा. मोठ्या जहाजमध्ये कमी आहेत, जास्त माणसं आहेत, कमी माणसं आहेत. तर आमचं पण आता बोट आलेली आहे, आम्ही पण आता बसणार आहे जहाजी. आपला नंबर लागेल काय? नाही तर ते आपण मोठ्या जहाजीने जाऊया. ए मला विंडो सीट ठेव रे. तर आलाय मित्रांनो आपली बोट आले, बसून घेऊ. ए लाईनीत चला रे, मागच्या पुढे कशाला धावतात आता. चला लाईनीत बसा रे, म्हणजे कसा पक्ष्यांना खायला गायला बरं पडतं. मला कोण जागा देतोय काय? तर मित्रांनो फायनली आता आम्ही बोटीमध्ये बसतोय. हे इकडे बघा रे, आणि घरी गेल्यावर बायकांना दाखवा आम्ही कुठे बसलो होतो. बघा रे इकडे, फक्त नीट पकडा नाही तर मोबाईल सफर होईल. सर्व मंडळी बसले आम्ही शेवटवर बघू शकता. या साईडला पण पब्लिक खूप सर्व बसले. कुठली तरी हे करत आहे. मित्रांनो पूर्ण रनिंगमध्ये पण आपण व्हिडिओ करू. रनिंगमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने पक्षी आता आम्ही खायला घातलं ना, चालू केलं का कशा पद्धतीने खाना खायला येतील ते पण बघा. खूप सारं पब्लिक येते. गावडे तर आता आपली बोट निघाली आहे, बघू शकता. हा जो पोर्शन आहे ना निलेश, बोटीचा चला मित्रांनो चालली आपली बोट आता. मित्रांनो हे आहे मांडवा बीच बघा, इथे पण स्पीड बोट लागले. कोण बाकी आहे? तर मित्रांनो आपली बोट निघाली, बघू शकता कशा पद्धतीने आपण बोट चालू झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने सर्व काही व्यवस्थित या रश्या वगैरे ठेवावे लागतात. तर मित्रांनो इथून बोट आपल्याला कंट्रोल करता येते.
आले काय? अर्धीच घाला नाही तर एकदम सर्व घेऊन जातील. अरे अजून खूप येणार आहे बघ. बघा मित्रांनो कशा पद्धतीने ते खाण्यासाठी आपल्या या बोटीबरोबरच येत आहेत. जसं आपण त्यांना खायला घालू ना तसे ते आपल्या सोबतच येणार. तर मित्रांनो ही जहाज आहे ती एका जागेवरतीच उभी आहे. ती इथे याच जागेवरती असते उभी. आता हे काही इंधन काढण्यासाठी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाच्या खाणी असतील, अशा प्रकारासाठी ही बोट इकडे उभी करून ठेवलेली आहे. कारण ती एका जागेवरती उभीच असते ती.
बोट आता मांडवाला चालली आहे, आमच्या विरुद्ध दिशेला चालली आहे, म्हणजे ती मांडवाला चालली आहे. आम्ही आता मुंबईच्या दिशेने चाललो आहे. पब्लिक काय एवढं आहे नाही, पण आता मांडवा बीचवरून येणारं पब्लिक खूप आहे मुंबईच्या दिशेकडे येणारं, त्याच्यामुळे तिकडे त्या बोटीत कोण नाही. तर अलिबागवरून येणारं पब्लिक जास्त आहे, मुंबईकडून जाणारं कमी आहे. आता हा आपल्या अगोदर निघाली ती गेली ती. हा थांग सागर. अजून मित्रांनो समोरून ना 3 बोटी येते, रेस लागल्या बघू शकता. ही जवळ आली आहे, त्याच्या मागे 2 आहेत, रेसिंग चालू आहे त्यांची बघा. या समोर 2 आहेत आणि या साईडला एक पुढे आले बघा इथे. हा फोन नाही रे त्याच्यामध्ये, कारण तिकडून येणारी माणसं खूप आहेत ना, त्याच्यामुळे आता जाताना रिकामी जात आहे. मित्रांनो स्पीड बोट. सुसाट स्पीड बोट येते आता बघा, कशी पाण्याला कापत येते बघा, झरझर 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 झरझर. झुम. तर मित्रांनो आपण आता जवळजवळ मुंबईला आता पोचणार 10 मिनिटात. 10 मिनिटात म्हणजे 5 मिनिटात लागतील. तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर दिसत असेल गेट ऑफ इंडियाचा जो आजूबाजूचा परिसर आहे, ताज हॉटेल आहे, जे दिसतंय समोर बिल्डिंग वगैरे दिसत आहेत, ते आपण आता गेट ऑफ इंडियाला पोचणार आहोत. अजून तरी 5 ते 10 मिनिटं लागतील.
असा कसा वाटतं? हा. तर समोर मित्रांनो दिसत आहे ना, तो एलिफंटा आहे. तुम्ही कधी एलिफंटाला गेला असेल तर तुम्हाला तिकडची माहिती असेलच. एलिफंटाला जाणारे लोक ते समोर दिसतंय ते एलिफंटा आहे. त्याच्याच बाजूला आता आपला गेट ऑफ इंडियाचा परिसर दिसेल तुम्हाला आणि आपली त्याच गेट ऑफ इंडियाच्या बाजूला आपली आता बोट लागेल. आपण आता जवळपास जवळ आलोच आहे. धर 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 सुसाट. स्पीड बोट येत असेल ना 15 ते 20 मिनिटात, पण त्यांचा एवढा स्पीड आहे तर मला वाटतं 15 ते 20 मिनटं मांडवा बीच ते गेट ऑफ इंडिया यायला मला वाटतं 20 मिनिटात येत असेल ह्या स्पीड बोट. आणि त्यांची रफ्तार, त्यांचा स्पीड बघा किती आहे. ताज हॉटेल दिसतंय बघा समोर. हे आहे ताज हॉटेल आणि आपण बाजूलाच आहे गेट ऑफ इंडिया. तर आता आपण 1-2 मिनिटात तिकडे उतरूच. तर मित्रांनो, खूप साऱ्या बोट पुन्हा मांडवा बीचवर निघालेले आहेत. बघू शकता मांडवा बंदराकडे आता पब्लिक खूप आहे या बोटीमध्ये. या साईडून पण एक बोट निघाले.
तर चला मित्रांनो, आम्ही आता फायनली मुंबईला पोचलो आहे. आता उतरूयाच. आता बोट आपली किनाऱ्याला लावतोय बघा, अशा पद्धतीने टर्न मारलाय. टर्न घेऊन साईडला इथे लावेल. हे ताज हॉटेल आहे आपलं, मुंबईचं ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया बघू शकता बाजूबाजूला. खूप सारी पब्लिक जाणारे मित्रांनो आहे पुन्हा, कारण लाईन बघा किती लागली. वरच्या साईडला दिसतंय ना तुम्हाला, सर्व लाईनमध्ये आहेत. हे पुन्हा आता अलिबाग साईडला मांडवा बीचला जाण्यासाठी लाईनमध्ये आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर कोकणातील साखरवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. चला, धन्यवाद.